नमस्कार. आज आम्ही आलो होतो इथे पहिल्या सकाळी मम्मीला सोडायला. कारण की आज होता मम्मीच्या परतीचा दिवस. इथे नानी आणि त्रिशवी दोघी पण खूप इमोशनल झाल्या होत्या. तिकडून घरी येऊन पहिलं बसलो पंक्तीमध्ये जेवायला. खरंच काय सुख भेटतं ना यार आणि टचवूड वाडकर फॅमिली तर बेस्टच आहे. 2 दिवस आम्हाला एवढं सुखात ठेवलं, खूप मजा आली. आणि इथे दुपारी आम्ही रेडी झालो, की चला थोडंसं गाव एक्सप्लोअर करू आणि इथे मोनू आणि त्रिशवीची मस्ती चालू होती आणि इथे आम्ही सगळे आता डिस्कस करत होतो कुठे जायचं, काय करायचं. आणि इथे आम्ही एका पॉइंटवर आलो आणि इथे मनालीने ह्या सगळ्यांसाठी पेप्स्या घेतल्या होत्या. गावी येऊन खरं सांगा कोण-कोण पेप्स्या घेतात? आणि इथून हा एलिफंट पॉइंट किती भारी वाटतो म्हणजे लिटरली एलिफंट दिसतो. आणि आम्ही आलो होतो ह्या डॅमवरती फिरायला. आणि आम्ही सगळ्यांनी इथे तर फुल हा पिकनिक स्पॉट बनवला. सगळे खाली बसलो, खातोय, पितोय, फुल धमाल करतोय. आणि खरंच यार हे लोकं किती लकी आहेत, की ह्यांचं हे गाव आहे. म्हणजे कोकण वाईट नाहीये. पण महाबळेश्वर मी एक सांगते, की त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. ह्यांच्या इथे एवढे मूव्हीचे शूट होत असतात. त्याच्यानंतर आलो इथे आम्ही हा ह्यांचा फवारा पॉइंट काहीतरी होता, तिकडे आलो. सो इथे वीज बनते आणि तिथे असे हे फवारे चालू असतात आणि ह्यांच्या नदीतलं पाणी बापरे! खूप थंड. आणि मुलं तर एकदम उड्या मारायला लागली पाणी बघून. आणि तुम्ही बघू शकता लिटरली ह्या मूव्हीच्या सीन सारखंच वाटतंय. एकदम मस्त वाटत होतं यार आणि काय थंडगार पाणी होतं. आणि ते जाता-जाता त्रिशू मॅडमने आपला पाय तोडून घेतला. सो बिचारा रोहित तिला खांद्यावर घेऊनच होता, की "चल त्रिशू मी तुला घेऊन जातो." इथे आलो होतो आम्ही वहिनींच्या गावी. लिटरली एकदम एंडवर टोकावर त्यांचं गाव आहे आणि सगळे इथे वॉक करत, करत, करत वरती येत होते. तेजू वहिनींचं गाव तर खरंच खूप ब्युटिफुल. आम्हाला एवढी मज्जा आली वरती, खूप धमाल केलं. आणि घरी येऊन पहिलं अभिच्या मम्मीने त्रिशवीची नजर उतरवली, कारण की ती नदीत पडली आणि तिथे रडली होती. त्याच्यामुळे काकीने पहिलं रिच्युअल्स केलं आणि नंतर हार्ड टाईम यार, हे गाव सोडून जायचं. आम्ही खरंच खूप इमोशनल झालो. थँक वाडकर फॅमिलीसाठी. दे आर द बेस्ट. त्यांनी आम्हाला एवढं छान ठेवलं 2-4 दिवस, म्हणजे जरा पण कमी नाही वाटू दिली. खूप मज्जा आली. थँक परत एकदा. आणि खरंच मन भरून आलं होतं ह्यांच्या गावावरून जायला. खरंच मन नाही करत होतं, की आता आम्हाला घरी जायचंय. पण काय आहे ना, सुंदर दिवस पटापट जातात. खूप सारे मेमरीज घेऊन आज आम्ही निघालो होतो. महाबळेश्वर खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे. प्लीज डू व्हिजिट.